जाऊ शकते त्यासाठी त्या मालगाडी जाऊन गाडीचे विरोध त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करायचं आहे. महिलांच्या सौद्यापासून गेल्या 12 वर्षापूर्वी ज्यांनी जे रोपटं लावलेलं होतं त्या वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. या नगरीमध्ये जिल्हा परिषद मैदानावर ज्योतिर्मय महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. माझ्या हस्ते आणि माझ्या सौभाग्यवतींच्या हस्ते आज उद्घाटन होते. आमच्या सर्व प्रमुख महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. खरं म्हणतं तर 12 वर्षापासून सुवर्णाताई पाटील या कल्पना राजे असे त्यांच्या सहकार्यातून आशीर्वादातून हा उपक्रम त्यांनी चालू केला आणि हा उपक्रम चालू केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळतो. फार मोठ्या प्रमाणात विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातून देशातून येणाऱ्या ह्या स्टॉलला बचत गटाला सुद्धा प्राधान्य दिलं. हे महिला बचत गट उमेद म्हणून जे कार्य करतात त्यांच्या माध्यमातून बचत गट या ठिकाणी त्यांचे स्टॉल आले. माझ्या माहितीवर महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातला उद्देश हा 5 दिवसाच्या ह्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आहे. सातारकरांना एक येऊन इथे या असलेल्या महोत्सवाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करणार आहे. शेवटी एखाद्या कार्यकर्त्यांनी केलेला हा उपक्रम त्याला प्रतिसाद हा जनतेचा आणि असलेला भगिनीचा असावा अशी माझी अपेक्षा आहे. मला खात्री आहे की मागच्यापेक्षा आजचा हा महोत्सव त्याही वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होईल. लोक फार मोठ्या प्रमाणात सहभागी होतील आणि प्रतिसाद देतील अशी माझी अपेक्षा आणि या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. किती स्टॉल दरवर्षीप्रमाणे ज्योतिर्मय महोत्सवामध्ये 200 स्टॉलचं नियोजन केलेलं असतं. त्यामध्ये कन्झ्युमरचे स्टॉल आहेत जे आपण ऑनलाईन जे आपल्याला मिळू शकतात वस्तू, त्या वस्तूंचं सुद्धा इथे आपल्याला स्टॉल पाहायला मिळतील. त्याच पद्धतीने बचत गटांचे जवळजवळ 100 स्टॉल त्या आपल्या ज्योतिर्मय महोत्सवामध्ये सामील झालेले असतात. आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आपण या महोत्सवाला व्हिजिट करता, पण यामध्ये उमेदच्याही काही महिलांचा सहभाग या ज्योतिर्मय महोत्सवामध्ये आहे. तर मला असं सातारकरांना निमंत्रित करते की या ज्योतिर्मय महोत्सवासाठी आपण जरूर भेट द्यावी. त्या इथल्या महिलांना
सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांना आपण म्हणतो त्यांचं जो प्रोडक्शन आहे त्याचं जे प्रोडक्शन आहे त्याचं खरेदी करण्यासाठी आपण जरूर लाभ घ्यावा. या महोत्सवामध्ये बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आहेत. त्यासाठी आपण लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वापरण्यासारख्या वस्तू आहेत आणि बाळगोपाळांसाठी खेळण्याची सोय आहे. भरपूर चांगले अगदी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले खाद्यपदार्थ म्हणजे कोकण असेल, नागपूर असेल, सांगलीची धपाटे असतील असं नियोजन या महोत्सवामध्ये आहे. तर सातारकरांनी जरूर या महोत्सवाचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमही या महोत्सवामध्ये आहेत. त्यात नवीन मराठी गाण्यांचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. युवकांसाठी सरगम द फ्युजन बँड हा एक कार्यक्रम आहे आणि फॅशन शो जो मिस मिसेस अँड किड्स असं हे त्याचं नियोजन आहे. तसंच आपल्या माहिती आहे की महाराष्ट्राची लावणी ही आपल्याला सोमवारी आपण ती लावणीचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व आपल्या महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर त्याचंही नियोजन केलेलं आहे. असे 5 दिवस हे सांस्कृतिक चांगल्या पद्धतीचं नियोजन ज्योतिर्मय महोत्सवामध्ये केलेलं आहे. तर सातारकरांनी जरूर ज्योतिर्मय महोत्सवाला भेट द्यावी आणि आनंद द्विगुणित करावा एवढी मी त्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो. काही तग झालं, आपण तग धरून आहात, आपण सिमोल्लंघन केलं, काय त्रास? काही त्रास नाही. शिंदे तरी सीमोल्लंघन करावं लागतं, त्यांना त्रास झाला पण त्या खंबीर आहे आणि शेवटी तुमच्या सर्वांचं सहकार्य आहे. उल्लंघन आमचंच आहे. फाईन काय बघतात बेसिकली बॅकवर्डचे जे प्रॉब्लेम असतात ते कमी करण्यासाठी आणि हे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करायचं मशीन आहे ज्याने पूर्ण शरीराचं ब्लड सर्क्युलेशन. डॉक्टर आहेत हे आयुर्वेदिक तज्ञ आहेत पण का हे रिझल्ट खूप चांगले आहेत. आम्हाला रिटर्न कस्टमर आहेत ते बोलतात तुमचं वजन खूप छान आहे ते त्याच्यावरनं आम्ही लोकांना सांगतो की हे रिझल्ट खूप चांगले आहेत. ते हमारे पास कश्मीरी शॉल है, कश्मीरी शॉल इस साड़ियाँ भी है, सब हैंडमेड श्रीनगर का है सब। अच्छा है पीछे कुर्ती शॉर्ट वाला भी सेट है और हमें आम्ही ना मिलेट्सपासून सगळे प्रोडक्ट्स बनवले आहेत. जसं ज्वारी, नाचणी, बाजरीचं भेळ बनवलं आहे आणि ज्वारी बाजरीपासून बॉल पण बनवले. ते चीज फ्लेवर आहे. ही नाचणीची भेळ शुगर BP डाएटवाल्यांसाठी एकदम उत्तम आहे. लोकांना स्टॉल नंबर 57 आहे. 100 रुपयाची काय गोष्ट आहे, आपल्या डोळ्यांपेक्षा महत्वाचं आहे का 100 रुपये? हाँ उदयपुर राजस्थान से आया सर, लोंचा लेके आए। कितना टाइप का है? 32 कौन सा प्रकार है उसमें? 32 प्रकार का। नाम बोलो ना। लेमन, ग्रीन चिल्ली, स्पाइसी गार्लिक, वाइन मुड़ा, पंजाबी मैंगो, ग्रीन चिल्ली तीखट, जिंजर मैंगो, हल्दी लसन, जिंजर गार्लिक पेस्ट, गौरान आंबा, शिमला मिर्ची, मिठाईचे स्टॉल भीमाशंकर का प्रोडक्ट है, स्टॉल नंबर 70। हा ज्योतिर्मय स्टॉल आहे. मी स्टॉलमध्ये लावलेले स्ट्रेचेबल ब्लाऊज आणि 3 साईजचे ब्लाऊज पाहू शकतो.
स्टॉल नंबर आहे सगळा जो महोत्सव आहे त्यात माझा दिविशा फूडचा स्टॉल आहे. माझ्याकडं स्पेशल सजुरी आहे, लाटीवडी आहे आणि बरंच काही पदार्थ. आयाच ठेवते पटकन माहिती सुनीता खटावकर. माझी मातीची भांडी आहेत. मातीच्या भांड्यातलं खाण्याने विटॅमिन 100% मिळतात, कुठलेच आजार होत नाहीत आणि यातून आपले आरोग्य निरोगी राहते, शरीर आपले निरोगी राहतं. स्टॉल नंबर माझा 24 आहे.